मुळेगाव गोळीबार प्रकरणातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला तालुका पोलिसांनी जेरबंद केलं। 15 जुलै रोजी ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन केलेली रक्कम कंपनीचा ड्रायव्हर एजाज नबिलाल तांबोळी मालकांच्या घरी देण्याकरिता निघाला होता। त्याचवेळी सोलापूर हैदराबाद हायवे रोड लगत अज्ञात 3 इसमांपैकी एकाने ड्रायव्हर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर केल्या होत्या। यात राऊंडचा छर्रा ड्रायव्हरच्या उजव्या छातीला लागून ते जबरदस्त जखमी झाले होते। याबाबत तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 अज्ञात इसमांविरुद्ध 16 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर तपासात गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल होण्याकरिता सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तैनात करण्यात आली होती। या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 24 तासात या गुन्ह्यातील 4 अज्ञात आरोपी यांचा कसोशीने शोध घेऊन अटक केली। पोलीस कस्टडी दरम्यान तपास करत असताना आणखीन 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना या गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यात आस्थागायत 8 आरोपी यांना निष्पन्न करून त्या सर्वांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। यात श्रीकांत दत्तात्रय गाडेकर वय 36 राहणार उळेवाडी दक्षिण सोलापूर, अंकुश दशरथ गायकवाड वय 19 राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, महादेव गुरुनाथ विभूते वय 24, सुफियान शब्बीर मुल्ला वय 19, निखिल मल्लीनाथ पटणे वय 21, साजिद सलाम पटेल वय 21 राहणार सर्वजण बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर अशी यांची नावे आहेत। या गुन्ह्यातील मूळ सूत्रधार आरोपी याचा तैनात केलेल्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेऊन त्यास गुन्ह्याच्या तपासकामी ताबडतोब ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 येथे सोलापूरमध्ये न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक 29 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले, त्याच्या अनुषंगाने रात्रच गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते। 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता। साधारण 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला। त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे दररोज कॅश कलेक्शन करतात घेऊन जातात ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं। त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती। त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे। त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते। त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपला होता, परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती तो मिळून नव्हता आला। तर तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला। त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं तर वेपनसुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर 70 सुद्धा त्यांनी एक जीवनिष्ठ ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता। असं इत्थंभूत साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळाले। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, फिरोज मियावाले, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी सहकार्य केले आणि विशेष परिश्रम घेतले आहे।